नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 1 फेब्रुवारी 2025 च्या चालू घडामोडी पाहत आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे काही 10 प्रश्न घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहूया। तर पीपल्स चॉईस अवॉर्ड श्रेणीमध्ये कोणत्या राज्याच्या झांकीला प्रथम स्थान मिळाले? तर उत्तर प्रदेश यानंतर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर बिहार हे। यानंतर कोणत्या देशाची खेळाडू अमेलिया केर हिची रॅचेल देहो फ्लिंट ट्रॉफीची विजेती म्हणून निवड झाली? तर न्यूझीलंड यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या खेळाडूची आयसीसीने वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला वन डे क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे? तर स्मृती मानधना यानंतर लडाखमध्ये झालेल्या 5व्या खेलो इंडिया हिवाळी खेळांमध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने अव्वल स्थान पटकावले? तर लडाख यानंतर देशातील पहिले सेंद्रिय मत्स्यपालन केंद्र कोणत्या राज्यात बांधले गेले आहे? तर सिक्कीम या राज्यामध्ये। यानंतर पुढील प्रश्न, उत्कर्ष ओडिशा मेक इन ओडिशा कॉन्क्लेव्हचे उद्घाटन कोणी केले? तर नरेंद्र मोदीजी यांनी। यानंतर मेरीलेबोन क्रिकेट क्लबच्या जागतिक सल्लागार मंडळाचे सदस्य कोणाला केले आहे? तर जय शहा यांना। यानंतर स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्डचे वितरण करणारे पहिले ईशान्येकडील राज्य कोणते? तर मिझोराम हे राज्य आहे, लक्षात ठेवा। यानंतर कालचा शेवटचा प्रश्न होता, नीती आयोगाने जाहीर केलेल्या राजकोषीय आरोग्य निर्देशकांत कोणते राज्य अव्वल आहे? तर ओडिशा हे राज्य अव्वल आहे। यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात, म्हणजेच 1 फेब्रुवारी 2025 च्या। तर इस्रोने आपले 100वे मिशन कोणत्या रॉकेटने प्रक्षेपित केले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए GSLV F-15 यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर इस्रोने अलीकडेच त्यांचे 100वे मिशन यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे। तर या मोहिमेअंतर्गत NVS-02 नेव्हिगेशन उपग्रह GSLV F-15 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे। यानंतर इस्रोचा लॉंग फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था, आणि इस्रोची स्थापना 1969 मध्ये झाली। मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष व्ही नारायण सध्याचे अध्यक्ष आहेत। यानंतर ही अंतराळ विभागाच्या अंतर्गत असलेली एक अंतराळ संस्था आहे, हेही लक्षात ठेवा। यानंतर हे भारतातील अंतराळ संशोधन आणि शोध उपक्रमांचे नियोजन आणि अंमलबजावणीसाठी जबाबदार आहे। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या खेळाडूला सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफी दिली जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी जसप्रीत बुमराह तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात। तर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला प्रतिष्ठित सर गारफील्ड सोबर्स ट्रॉफीने सन्मानित केले जाईल। तर कळवू इच्छितो की बुमराहची क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधील अपवादात्मक कामगिरीसाठी वर्ष 2024 साठी आयसीसीचा सर्वोत्कृष्ट पुरुष क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे। तर हा पुरस्कार मिळवणारा बुमराह हा भारतातील पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे। तर यानंतर यापूर्वी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रविचंद्रन अश्विन आणि विराट कोहली यांना हा पुरस्कार मिळालेला होता। यानंतर पुढील प्रश्न, कोणत्या क्रीडा संस्थेचे CEO जिओफ एलार्डोइस यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी ICC कोणत्या तर ICC तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया। तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल्स म्हणजेच ICC ने मुख्य कार्यकारी पदावरून जिओफ एलार्डोइस यांच्या राजीनाम्याची पुष्टी केलेली आहे। तर पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवण्याच्या पाकिस्तानच्या तयारीवर असलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर एलार्डोइसचा निर्णय आलेला आहे। यानंतर ICCचा लॉंग फॉर्म तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, आणि ICC ची स्थापना 1909 मध्ये झाली। मुख्यालय दुबई आणि सध्याचे अध्यक्ष जय शहा हे आहेत। यानंतर पुढील प्रश्न,
जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने जानेवारी 2025 मध्ये कोणता देश मलेरिया मुक्त घोषित केला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जॉर्जिया हा देश. कोणता? तर जॉर्जिया. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने जॉर्जियाला अधिकृतपणे मलेरिया मुक्त घोषित केले आहे. तर जॉर्जियाने शतकाच्या अथक परिश्रमानंतर हे यश मिळवले आहे. तर अशा प्रकारे 2025 मध्ये मलेरिया मुक्त होणारा जॉर्जिया हा पहिला देश बनला आहे. तर आतापर्यंत जगातील 45 देश आणि 1 प्रदेश मलेरिया मुक्त घोषित करण्यात आलेला आहे. यानंतर जॉर्जियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी आहे ट्बिलिसी, यानंतर चलन आहे लारी आणि सध्याचे अध्यक्ष मिखाईल कावेलाश्विली हे आहेत. यानंतर WHO म्हणजे काय? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि WHO ची स्थापना झाली 7 एप्रिल 1948 मध्ये आणि मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंडमध्ये आणि सध्याचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. अलीकडेच सांबर उत्सव 2025 कोठे साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर ऑप्शन सी सांभर तलाव राजस्थान या ठिकाणी. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सांस्कृतिक साहस आणि वारशाचा एक चैतन्यशील उत्सव सांबर महोत्सव जानेवारी 2025 मध्ये राजस्थानमधील प्रसिद्ध सांबर तलाव येथे उद्घाटन झाले. तर सरोवर आणि त्याच्या सभोवतालच्या आकर्षणांवर विशेष लक्ष केंद्रित करून राजस्थानी संस्कृतीची झलक, त्यातील पाककृती, लोककला आणि सांस्कृतिक वारसा यासह या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 6वा. तर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन केले? तर योग्य उत्तर ऑप्शन ए तेलंगणा या. कोणत्या? तर तेलंगणा या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जानेवारी 2025 मध्ये एक्सपेरियम पार्कचे उद्घाटन केले, ज्यामध्ये तेलंगणाचे इको टुरिझम मंदिर पर्यटन आणि वैद्यकीय पर्यटनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यानंतर हे उद्यान 150 एकर मध्ये पसरले आहे. तर 25,000 पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती प्रजाती आहेत आणि रुपये 150 कोटी खर्चून विकसित केले गेले आहेत. यानंतर पुढील प्रश्न. नागोबा जटारा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर योग्य उत्तर ऑप्शन ए तेलंगणा या राज्यामध्ये. कोणत्या? तर तेलंगणा या राज्यामध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर नागोबा जटारा महोत्सव हा गोंड जमातीच्या मोस्त्राम कुळाचा 8 दिवसांचा आदिवासी उत्सव आहे, जो तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील केसलापूर गावात साजरा केला जातो. तर सम्माक्का सरलाम्मा जटारानंतर हा भारतातील दुसरा सर्वात मोठा आदिवासी उत्सव आहे. यानंतर तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी हैदराबाद, सध्याचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा हे आहेत. यानंतर पुढील प्रश्न. नुकताच महाराजा हरिसिंह पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मनोज सिन्हा यांना. कोणाला? तर मनोज सिन्हा यांना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना 2024 ते 2025 च्या महाराजा हरिसिंह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानंतर जम्मू आणि काश्मीरला भारताशी जोडण्यात महाराजा हरिसिंह यांच्या भूमिकेचे महत्त्वपूर्ण योगदान देखील आहे. यानंतर पुढील प्रश्न. भारताच्या 10व्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन कोठे झाले? तर योग्य उत्तर ऑप्शन बी गोवामध्ये झालेले आहे. कोठे? तर गोवामध्ये. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात आपण. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जानेवारी 2025 रोजी पणजी येथे 10व्या सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन केले. तर विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, वैज्ञानिक स्वभाव आणि विज्ञानाबद्दल उत्साह वाढवण्यासाठी गोवा सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सायन्स फिक्शन फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. यानंतर गोव्याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती. राजधानी पणजी आहे. राज्यपाल आहे PS श्रीधरन पिल्लई आणि सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत आणि निर्मिती झाली राज्य म्हणून 30 मे 1987 मध्ये.
यानंतर हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान आणि लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे सर्वात लहान राज्य आहे. तर यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूया. 10वा आणि शेवटचा प्रश्न घेत आहे विद्यार्थी मित्रांनो मी. तर ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच BCAS चे महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजेश निर्वाण यांची. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सरकारने जानेवारी 2025 मध्ये राजेश निर्वाण IPS यांची ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी म्हणजेच BCAS चे महासंचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर राजेश निर्वाण यांनी अमृत मोहन प्रसाद यांची जागा घेतली. तर भारतातील महत्त्वाच्या नियुक्त्या देखील आपण या ठिकाणी पाहूयात. तर भारताचे 51वे सरन्यायाधीश कोण आहेत? तर न्यायमूर्ती संजीव खन्ना. राष्ट्रीय महिला आयोगाचे नवीन अध्यक्ष विजय किशोर रहाटकर. भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक परमेश शिवमणी. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO सतीश कुमार हे आहेत. यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC चे अध्यक्ष आहेत प्रीती सुदान. टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणजेच ISA चे तिसरे महासंचालक आहेत आशिष खन्ना. आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे म्हणजे CISF चे नवीन महासंचालक राजविंदर सिंग भाटी. आणि भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्षा PT उषा ह्या आहेत. यानंतर 16व्या वित्त आयोगाचे प्रमुख आहेत अरविंद पनगडिया. आणि भारताचे नवीन CAG संजय मूर्ती. RBI चे 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा हे आहेत. आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे CRPF महासंचालक कोण आहेत? तर ज्ञानेंद्र प्रताप सिंह हे आहेत. यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे. तर वरील माहिती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, माहितीकडे लक्ष द्या. तर यानंतर आपण खालील प्रश्न पाहून घेऊयात. तर ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण हा प्रश्न कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.